आषाढी वारी 2026च्या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ 65 एकर आणि वाळवंट इथं पाहणी केली। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी असून या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात। या यात्रा कालावधीत प्रशासनानं वारकरी भाविकांना पायाभूत सुविधा देण्याबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या। आषाढी वारी 2026च्या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ 65 एकर आणि वाळवंट इथं पाहणी केली। त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी ओंकार पाडोळे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर 65 एकर, चंद्रभागा नदीपात्र येथील पाहणी केली।